नाही ऐका 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 ना, मला असं वाटतं आपल्यासारखे दिशा देणारी लोक, बुद्धिजीवी नाही म्हणणार पण दिशा देणारी लोक आपण सरकारमध्ये आहात. मला असं वाटतं तिथं आमचाच पोरगा आहे, तो तिकडे गेला. पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की बिहारला आम्ही दिशा दिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण. आता तुम्ही त्यांना रेग्युलर करत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मानधनात वाढ करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेत असताना त्यांनी म्हटलं की आपण आजपर्यंत महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे. त्यामुळे बिहार राज्य असेल किंवा झारखंड असेल, शेवटी एक आहे की चांगल्या गोष्टी कुठल्या राज्यामध्ये झाल्या हा विषय महत्वाचा नाही. जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे हा विषय येतो. त्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांची मागणी आहे, सरकारची मागणी नाही आहे. कर्मचारी म्हणतात की बिहारमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला काही वेगळं बिहारमध्ये वेगळं मॅन्युअल झालंय, त्या संदर्भात आपण माहिती घेतोय. पण विषय या ठिकाणी आपण जो मांडलेला आहे तो कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून देणार का या संदर्भात शासन विचार करत आहे. चला किशोरप्पा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण अतिशय सकारात्मक अशा या संपूर्ण राज्यातल्या महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण निर्णय घेतोय. ही वस्तुस्थिती आहे की आपण त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करू शकणार नाही हे आपण सांगताय. परंतु माझी विनंती आपल्याला या निमित्तानं असेल की त्यांना जो रोजगार आपण दिला जातोय, जो मंथली पगार आपण जे दिलं जात आहे सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. जो सीआयएफ जो त्यांचा निधी आहे की जो 60,000वरून तो किमान 1.5 लाखापर्यंत आपण करावा की जेणेकरून त्या सर्व सखी म्हणजे महिला भगिनी याच्यामध्ये सक्षम कशा करता येतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं की आज संपूर्ण राज्यामध्ये महिला बचत गट हे असे असतील की आजपर्यंत कुठल्याही बँकेमध्ये त्या एनपीए झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कर्जाची वाढ करून मोठे उद्योजकाकडे त्यांना नेता येईल का, हे 3-4 विषय जर का आपण प्राधान्याने घेतले तर मला वाटतं संपूर्ण राज्यातल्या महिला ज्या पद्धतीने जो विचार करून माननीय मोदीजींनी किंवा आपल्या केंद्र सरकारने हे केलेलं आहे तर निश्चितपणे या राज्यातल्या 100% महिला या स्वतःच्या पायावर उभं राहून त्या सक्षम होतील. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना बँकेकडून जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रस्ताव आपण द्याल का. दुसरा विषय की हे जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, माझी विनंती आहे की त्यांना मोजकं मानधन आहे, त्या मानधनावर ह्या जिल्ह्यातला कर्मचारी त्या जिल्ह्यात देण्यापेक्षा त्यांच्या पसंतीचा जिल्हा निदान आपण त्या कर्मचाऱ्यांना जर का दिला तर मला वाटतं एक चांगलं काम होईल. कारण कमी मानधनामध्ये ह्या रिजन मधून त्या रिजन मध्ये काम करणं त्याला शक्य होत नाही. त्याच्यामुळे त्याला पसंतीचं रिजन आपण द्याल का, असे स्पेसिफिक 2-3 विषय. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्यांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, मी सदस्यांना सांगू इच्छितो की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जेवढ्या बचत गटांना जेवढी मदत झाली नाही तेवढी महाराष्ट्रामध्ये होते. साधारण 3,70,350 स्वयंसहाय्यता गटांना जवळजवळ 2,222 कोटी रुपयेचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की 872 कोटी रुपयाचा फिरता निधी पण दिलेला आहे. त्यात आता काही बचत गटांची आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे की तो जास्ती वाढवून कसा देता येईल, 1.5 लाखापर्यंत कसा देता येईल हा विषय आहे. या संदर्भात चालू वर्ष पुढच्या आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपण केंद्र शासनाकडे तशा पद्धतीची मागणी आपण करतोय आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना तो निधी वाढवून देता येईल याचा विचार सरकार नक्की करेल. दुसरा विषय तो बदल्यांचा विषय या संदर्भाचा विषय येतो. कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की संघटनेनं सांगितलं की आमचे 150 कर्मचारी आहेत, त्याला जिल्ह्याच्या बाहेर बदलीचा तो विषय येतो. त्या संदर्भात कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि जे उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची जिल्हा अंतर्गत परस्पर संमतीनं बदली करणं शक्य आहे, परस्पर संमतीनं.
पण ती संमतीनं बदली करत असताना ते पद समकक्ष असलं पाहिजे. त्या समकक्ष पदावर जिथं रिक्त आहे त्या ठिकाणी आपण त्याची बदली करू, परंतु ज्या ठिकाणचं पद रिक्त होणार आहे ते पद भरण्याची व्यवस्था पहिली करायला लागेल, मग त्यांना त्या ठिकाणी पाठवता येईल. त्यामुळे ते पद आपण भरण्यासाठी आपण ती व्यवस्था CSC कडून लावू आणि मग ते पद भरल्यानंतर आपण त्यांना बदली करू, अशा पद्धतीचं आपण काल सांगितलं, ते त्यांनाही मान्य. देवराजी भोंगळे